कैवल्याशी चढावा करीत विषय सेवा, झाला मृत्यू भज्य कालोवा भक्तीच्या घरी. रुक्मिणी प्राणसंजीवन भक्तजनवत्सल अकारण करुणा वरुणालय अनंत गुणगण निधान. परमपिता श्री पंढरीनायक पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण श्री अनुभवामृत नावाचा अध्यात्मविश्वातील एक दिव्य अलौकिक असं ग्रंथरत्न की ज्यामध्ये श्रीगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेवरून आपली असणारी प्रातिभ आतींद्रिय अशा प्रकारची अनुभूती की जी अध्यात्मविश्वातील अत्युच्च कोटीची अनुभूती आहे. सिद्धांताच्या भाषेत अजातवादाची अनुभूती. ज्या ठिकाणी हे विश्व म्हणून कोणी उत्पन्न झालेलं नाही, विश्वाचं कारणही त्या ठिकाणी नाही आणि कार्य आणि कारणाच्या अतीत असणारं स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश असं नित्यसिद्ध बुद्ध मुक्त स्वभावान असं जे आत्मतत्व आहे तेच आपलं स्वरूप आहे आणि ते ब्रह्मरूप आहे किंवा ब्रह्मरूप आत्मा जो शब्दादिकांना विषय न होणारा, त्याला आपल्याला करतळावरच्या वाटोळ्या आवळ्यासारखं करून देणारं अशा प्रकारचा आपल्या स्वरूपस्थितीचा परिचायक असा हा ग्रंथ आहे. आणि या ग्रंथामध्येही विशेषतः ही जी नित्यानंद ऐक्य दीपिका नावाची श्री शिवकल्याणकृत स्वामीकृत असणारी टीका की जी एका आत्मानुभवी महापुरुषांनी आणि ज्ञानोबारायांच्या परंपरेनं अनुग्रहित असणाऱ्या एका महान जीवनमुक्त पुरुषाने लिहिलेल्या टीकेच्या आश्रयाने यथाशक्ती यथामती चिंतन करीत असताना आपण श्लोक पंचकाच्या रूपाने असणारं मंगलाचरण, शिवशक्ती समावेशन, सद्गुरु वंदना, वाचा ऋण परिहार, ज्ञान अभेद कथन, सच्चिदानंद पदत्रय विवरण, शब्द खंडन, आज्ञान खंडन आणि ज्ञान खंडन ही 8 प्रकरणं पाहिल्यानंतर अशा प्रकारच्या सिद्धावस्थेला किंवा ज्याला स्वयंप्रकाश स्वतःसिद्ध अनुभूतीला प्राप्त झालेल्या महापुरुषाची जी लक्षणं आहेत त्या लक्षणांचा विचार आपण करतो. लक्षणं म्हणजे का त्याचा विचार करायचा, तर सिद्ध पुरुषाची जी लक्षणं असतात ती साधकाची साधनं असतात. या न्यायाने साध्य साधन भावाचं अतिक्रमण केलेला, कार्यकारण भावाचं अतिक्रमण केलेला अशा प्रकारचा हा महापुरुष शरीर तर धारण केलेला असतो आणि तो ह्या सर्वांच्या अतीत असतो. ही जी अनुभूती आहे ही पूर्णपणे स्वसंवेद्य अशी अनुभूती आहे. ती शब्दाच्या द्वारा साकार करता येणं हे अत्यंत कठीण गोष्ट आहे. तरीसुद्धा या ठिकाणी हा आपला स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश निकराचा आत्मभाव, तो आत्मभाव शब्दाच्या द्वारा आपल्याला साकार करून मुमुक्षुला त्याचं जे काही स्वरूपस्थिती आहे त्या स्वरूपस्थितीचा परिचायक आहे. आणि जे कोणी महापुरुष सिद्ध महापुरुष आहेत त्यांना देखील ही ज्ञानोबारायांची कृती जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासहित जीवनमुक्तीचा होणारा जो भोग आहे त्या भोगाला म्हणजे आपल्या स्वरूपानंदाचं आस्वादन करण्याला कारण होईल अशा प्रकारची ही कृती मराठी मायबोलीमध्ये निर्माण झाली. हे संपूर्ण महाराष्ट्र प्रांताचं किंवा मराठी भाषिकांचं फार महान अशा प्रकारचं भाग्य आहे की ज्या आपल्या मराठी बोलीमध्ये हा ग्रंथ अवतीर्ण झाला. आणि त्यामुळं जे काही शास्त्रचिंतनाचं जे काही श्रम आहेत संस्कृत वाङ्मय किंवा इतर भाषांमध्ये असणारं वाङ्मय, तर त्या वाङ्मयासाठी आपल्याला संपूर्ण द्वादश आस्तिक नास्तिक दर्शनाचं चिंतन करून दर्शनशास्त्राचं किंवा या ठिकाणी कर्मकांड, उपासनाकांड, ज्ञानकांडांनी कांडत्रय निरूपिणी श्रुतीचं हे कोडी सवानी याप्रमाणे संपूर्ण ह्या वेदाचं आलोडन करूनही जेवढं आपल्याला आत्मसात होणार नाही त्याचं सार सर्वस्व माऊलींनी ह्या 800 ओव्यामध्ये आणलेला हा ग्रंथ आहे. आणि त्या ग्रंथामध्ये आता जे चिंतन चालू आहे हे खरं मनुष्याची अंतरंग मागणी आहे जीवनमुक्तीची. शरीर असतानाच येची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. आपल्याला जिवंत असताना आपल्याला मरणोत्तर मुक्ती अपेक्षित नाही, तर आपल्याला आता आहे या जागेवर आत्ता आणि इथं
आपल्याला दुःख संबंध रहित परमानंदाची अभिव्यक्ती व्हावी अशीच प्रत्येकाची मागणी. उपाय कोणी कोणताही करत असला परंतु सर्वांचं गंतव्य मात्र एकच आहे. तेव्हा त्या गंतव्याची प्राप्ती करून द्यायचा नाही किंवा त्या ठिकाणी काही प्राप्तिरूप विकार आहे, उत्पत्तीरूप विकार आहे, संस्काररूप विकार आहे असं नाही, तर त्या ठिकाणी ते तुमचं स्वतःचंच स्वरूप आहे हे माऊली या ठिकाणी सांगतात. इतकंच नाही तर तुम्हाला जेव्हा भ्रम होतो त्या काळातही तुम्ही ज्ञानस्वरूपच आहात. जेव्हा तुम्हाला बंधाची भ्रांती होते तेव्हाही तुमचं स्वरूप नित्यमुक्त असंच आहे हे माऊली आपल्या आत्मविश्वासाने, आत्मानुभूतीने आणि संपूर्ण मानव मात्रावर असणाऱ्या ह्याच्यामध्ये तो कोणता संप्रदाय, कोणता पंथ, धर्म, कोणतं इष्टदैवत, रुद्राक्ष, तुळशी माळा कशाचाच विचार सांगितलेला नाही. कुठे एकही शब्द आलेला नाही. फक्त आपल्या आत्मस्वरूपाचं कथन केलेलं आहे. अमृत अनुभव जो अविनाशी असणार, कारण जे अविनाशी अनुभव जर घ्यायचा असेल तर तो कोणत्या देश काळ किंवा वस्तूच्या परिच्छिन्नतेत सापडणारा असता कामा नये. आणि तशाच प्रकारची ही स्थिती, बरं त्याची वस्तुस्थिती ही जशी आहे तशी माऊलींनी या ग्रंथामध्ये स्पष्ट केलेली आहे. आणि ते स्पष्ट करीत असताना आपण आत्तापर्यंत हे यथाशक्ती यथामती ह्या जीवनमुक्त पुरुषाच्या लक्षणं या ठिकाणी पाहत आहोत. आणि हे जे आता चाललेला विषय आहे हा जीवनमुक्त पुरुषाचा व्यवहार कालामध्ये देखील त्याची जी स्थिती आहे त्याने कोणताही व्यवहार केला तरी तो व्यवहार शास्त्रीय असो किंवा लौकिक असो किंवा वैदिक लौकिक कोणताही असो, इतकंच नाही तर त्यांनी केलेला अन्यथा व्यवहार देखील या ठिकाणी इतका उच्च कोटीचा आहे की तो आपल्या स्वस्वरूपाच्या अनुभूतीवरून कधी ढळलेला नाही किंवा चळलेला नाही अशा स्वरूपाचा आहे. आणि बंध सापेक्ष असणारं जे मोक्षसुख आहे, सापेक्ष बंधाच्या सापेक्ष जे मोक्षसुख आहे त्या सुखाचे अतिक्रमण करून हे जे असणारं निरतिशय व्यापक अशा असं जे सुख आहे त्या सुखाची अभिव्यक्ती करणार आहे. म्हणजे तो दिसतो द्वैतात किंवा व्यवहारामध्ये, परंतु त्या ठिकाणी त्याची जी अव्यवहार्य स्थिती आहे, निरतिशय व्यापक आनंदानुभूती आहे, ती कधीच खंडित होत नाही. उलट त्या ठिकाणी आनंदाच्या डोहामध्ये आनंदाचे तरंग असावेत. आणि ते जसं समुद्र, अथांग समुद्र आपण जर पाहिला तर त्या अथांग समुद्रामध्ये जर त्याच्या ठिकाणी एकही लाट नसेल तर त्यामध्ये एवढी शोभा देत नाही. परंतु तेच जर त्याच्यामध्ये लहरी उठत असतील तर त्या ठिकाणी तो समुद्र आपल्याला शोभा देतो, आनंद देतो. त्याप्रमाणे आपातता पाहिलं तर या ठिकाणी त्रिपुटी किंवा द्वैत दिसतं व्यवहारामध्ये त्याच्या, परंतु तत्वतः पाहिलं तर तो सर्व आपणच भक्ती, याला पराभक्ती असं म्हणतात. या प्रकरणाचं ह्या नव्या प्रकरणातही पुन्हा ह्या ज्या ओव्या आहेत ह्या ओव्या काही महापुरुषांनी पराभक्तीच्या स्वरूपात मानलेल्या आहेत. आणि खरं या ठिकाणी अशा पुरुषाची ही पराभक्ती घडत आहे. म्हणजे याच्याकडून दिसताना जो व्यवहार आहे तो व्यवहार म्हणजे तो अध्यासमूलक, आपण म्हणतो यो यो व्यवहार असा हा अध्यासमूलक हा. पण ह्या अध्यासाचं त्याला इतक्या अध्यास शब्दाची शक्ती कळलेली आहे की त्याने अध्यासवान जे अध्यासाने युक्त पदार्थ आहेत किंवा अध्यस्त पदार्थ आहेत ते सर्व या ज्या अधिकरणावर भासतात त्या अधिकरणाच्या ठिकाणी त्यांचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. मग त्यांची उत्पत्तीकालीही ते त्या ठिकाणी नाही, स्थितीकालीही फक्त प्रतीती मात्र आहेत. आणि त्यांची निवृत्ती जेव्हा होते तेव्हा खरे जर अध्यस्त शब्दाची शक्ती कळली तर त्यांची निवृत्ती होईल काय, त्यांची निवृत्ती काय, त्यांचा लय होईल का, निवृत्ती होईल का, नाश होईल का, बाद, हेच त्यांचा त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय. हाच त्याचा काय बाद शब्दाचा अर्थ त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय. ना प्रतीती तयोर बाधा, अप्रतीती येणं म्हणजे ते शून्यरूप होणं असा त्याचा अर्थ नाही. मुळातच ते शून्यरूप आहेत, त्यांना शून्य न करताना देखील ते शून्यच आहेत. असं असल्यामुळं जेव्हा आपण म्हणतो सर्पाची निवृत्ती रज्जुरूप आहे असं तुम्ही म्हणत असता त्यावेळेला तुमच्या अंतःकरणात भाव काय आहे, रज्जू जेव्हा भासला तेव्हा तरी होता का, अगोदर होता का, नंतरही नाही. त्याचा बाद व्हायचा म्हणजे काय, अधिष्ठात मात्रावशेष राहिला की समजायचं बाद झाला. म्हणून याचा अर्थ बरोबर आहे ना बोलण्याचा अर्थ, तर याचा अर्थ असा की त्याची निवृत्तीचा उपचार काय होतो, अध्यस्त पदार्थाची निवृत्ती अधिष्ठानात होते. अध्यस्त पदार्थ असला तर त्याची निवृत्ती अधिष्ठानात होईल.
आध्यस्थ पदार्थाची सिद्धीच होत नाही, मग एक उपचार केलेला आहे की त्याची निवृत्ती अधिष्ठान रूप असते. आपल्याला वाटतं की प्रक्रिया चांगली कळली, पण आपण प्रक्रियेचा त्या शब्दाच्या अर्थाचं दर्शन केलं नाही, पाहिलं नाही, म्हणून आपल्याला असं वाटत राहतं. वास्तविक अधिष्ठान मात्रावशेष हे ते बाध निवृत्तीचं स्वरूप आहे. अधिष्ठान मात्र शेष राहणं हेच त्या हे बाधाचं स्वरूप आहे. आणि असं जर पाहिलं तर याचा अर्थ सर्व जे पदार्थ आहेत ते अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यानंतर अधिष्ठान रूप होतात का? जेव्हा ते पदार्थ दिसत असतात तेव्हासुद्धा अधिष्ठानच असतं, तेव्हासुद्धा अधिष्ठानच असतं, आणि नंतरसुद्धा काय असतं? अधिष्ठान असतं. म्हणजे त्रिकाला बाधित अशा प्रकारचं फक्त अधिष्ठान मात्रच आहे. तुम्ही त्या ठिकाणी आध्यस्थ पदार्थांचा आरोप करता, म्हणून आम्ही म्हणतो की आध्यस्थ पदार्थाच्या निवृत्तीने उपलक्षित असं जे ब्रह्म, अशा प्रकारचा शब्दाचा प्रयोग करता. वास्तविक आहे काय? केवळ ब्रह्मच आहे. त्याच्याही पुढं जाऊन म्हटलं तर ते ब्रह्मच आहे हा विचार आपण जेव्हा करतो तेव्हा ते ब्रह्मच आहे का ब्रह्मरूप प्रत्येक आत्माच आहे? ब्रह्मरूप प्रत्येक आत्माच आहे. आपण ते ब्रह्माचा शोध आपल्याहून बाहेर घेण्याचा प्रयत्न करतो किंवा व्यष्टी आणि समष्टी याचा भेद निर्माण करतो. वास्तविक व्यष्टी समष्टी भेदच नाही. जर तुम्ही खऱ्या अर्थाने मांडुक्य कारिकाप्रमाणे पाहिलं तर यथा स्वप्न प्रपंचोयम मयी माया विजृंभिता तथा जागृत प्रपंचोपी मयी माया विजृंभिता. जागृत प्रपंच हा ईश्वरकृत आहे आणि स्वप्न प्रपंच हा जीवाने केलेला आहे. परंतु बारकाईनं जर पाहिलं आपण किंवा एक जीववादाच्या दृष्टीनं जरी विचार केला तरीसुद्धा स्वप्नाचा प्रपंच मी निर्माण केला आणि जागृतीचा प्रपंच कोणी निर्माण केला? मयी माया विजृंभिता. हा माझ्या मायेचा विस्तार आहे. किंवा म्हणायचं झालं तर हा अधिष्ठान रूप असणाऱ्या प्रत्येक आत्म्यावर फक्त विवर्त मात्र आहे. याचा जो विस्तार आहे, विजृंभण आहे, ते मायेच आहे, म्हणजे परिणाम मायेचा आहे. आणि विवर्त कोणाचा आहे? अधिष्ठानाचा आहे. अशाच प्रकारची ही दृष्टी असल्यामुळं ज्ञानी पुरुषाला जरी व्यवहार काल असला तरी त्या व्यवहार कालामध्ये त्याचा बोध हा निष्प्रतिबंधच असतो. आणि बोध जर निष्प्रतिबंध असेल तर निष्प्रतिबंध बोधाची फलश्रुती निष्प्रतिबंध आनंदानुभूती, आणि ती निष्प्रतिबंध आनंदानुभूती त्याला नित्य त्याच्या पुढं थैथै नाचत असते. त्यामुळं तो व्यवहार करताना दिसला, आपल्याला जी सवय लागली की या ठिकाणी त्या व्यवहार म्हटलं का त्रिपुटी दिसतो, त्रिपुटी असली की सत्य असते, ही आपली अनुभूती आहे, ही आपली भ्रामक अनुभूती आपण त्याच्यावर आरोपित करतो. पण त्याच्या ठिकाणी केवळ अधिष्ठान मात्रावशेष असल्यामुळं त्याला ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्याचा बोध, ह्या बोधाला खंडितता येत नाही. अखंड अर्थाला त्याने आलिंगन देऊन त्याच्याशी तो तद्रूप झालेला जो पुरुष आहे तर त्या पुरुषाचा विचार तुम्ही आम्ही करतो. तरीसुद्धा शास्त्रकार किंवा शास्त्र इतकं दयाळू आहे की जितकं आपल्याला जीवनमुक्ती समजावून सांगता येईल एवढ्या सगळ्या संतांनी किंवा सगळ्या शास्त्रांनी याचा निकराचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामध्ये ज्ञानोबराय ही जीवनमुक्ती जी आपल्याला सांगतात, ओव्या थोड्या आहेत परंतु त्या थोड्या वेळामधून जर आपण अनेक अंगाने आणि पुन्हा पुन्हा तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतद एक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बधा या न्यायाने ह्या दर्पणस्थानी ह्या ओव्या करून आपण जर बारकाईनं समजावून घेतल्या तर संपूर्ण जीवनमुक्तीचं आणि जीवनमुक्ताचं रहस्य या ओव्यांमध्ये मनुष्याला अनुभूतीला येईल. आणि त्याचासुद्धा हा अविनाशी स्वरूप अनुभूती होईल अशा रीतीनं मांडणी ज्ञानोबा यांनी या ठिकाणी केलेली आहे. जिथं जिथं तुम्हाला शंका येते ह्या व्यवहार कालात माणसाला व्यवहार, जेव्हा जर एखादा योगी पुरुष, जे आता आपण काल पाहिलं की योगी पुरुषाचं जी अनुभूती आहे निर्विकल्प समाधीपर्यंत, किंवा त्यांनी सांगितलं की ही जी असणारी योगाची जी अंग आहे की प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, याच्यामध्ये असणारा एखादा पुरुष निर्विकल्प समाधीमग्न असला तर आपण काय करू? त्याला नतमस्तक होऊ या ठिकाणी. परंतु व्यवहारात आला, वास्तविक आहे सांख्य किंवा योगी हे जेव्हा वृत्तीवर येतात ते त्यावेळेला त्यांना जगत सत्यत्व वाटतं. चांगदेवांचं स्थिती अशी की ते अंतकरण वृत्ती अधिष्ठानात लीन करण्याची कला त्यांना चांगल्या प्रकारची आलेली आहे. परंतु ज्ञानोबराय अंतकरण वृत्ती अधिष्ठानात बाधित करण्यात पुरुषार्थ आहे, वृत्तीचा लय करण्यात पुरुषार्थ नाही. म्हणून वृत्तीचा बाध कधी होईल? जगन मिथ्यात्व जर ठरलं तर.
पण तो होण्यासाठी ज्ञानोबारायांना ज्ञानोबाराय चांगदेवरायांशी संवाद करतात, चांगदेव 65च्या रूपाने. परंतु एखादा सांख्य जरी असंग ही आयम पुरुषा म्हणत असला, प्रकृतीला सत्यत्व देऊन म्हणत असला, तर ही गोष्ट खंडित होऊन जाते. योगी पुरुषाचा अनुभव तदाद्रष्टू स्वरूपे अवस्थान म्हणत असला तरी स्वरूपात अवस्थान आहे तोपर्यंतच आनंद आहे. आणि ज्या वेळेला त्याची अंतःकरणवृत्ती पुन्हा त्याचं समाधीतून उत्थान होतं, त्यावेळेला त्याला पुन्हा हे सर्व जगत सत्य वाटतं, जगत आपल्या स्वरूपाहून भिन्न आहे असं वाटतं. आणि त्यामुळं त्याला त्याच्या दुःखाचं बीज त्याच्या ठिकाणी समाधीमध्ये सुद्धा राहिलेलं असतं, संसाराचं बीज त्याच्या ठिकाणी राहिलेलं असतं. परंतु जसं वेदांताची स्थिती अशी नाही. म्हणून या ठिकाणी वेदांताचं एखादा पुरुष व्यवहार करत असला तर सर्वसामान्य सगळ्या लोकांना तो शंकेचा विषय ठरतो किंवा संदेहाचा विषय ठरतो की हा व्यवहार करणारा करत असताना यालाही ज्या अर्थी सुखदुःख होतात, याच्याही ठिकाणी इंद्रियादिकांचं चलनवलन दिसतं. याचा अर्थ ह्या पुरुष अखंडात्मबोधाला किंवा आपल्या सच्चिदानंद स्वरूपाशी तद्रूप झाला आहे असं म्हणावं तरी कसं. तर त्यावेळेला ज्ञानोबा इतकं निसंदेह ही गोष्ट सांगतात की या ठिकाणी केवढाही व्यवहार करू द्या तरी त्याचा अखंड जो आत्मबोध आहे तो कधीच खंडित होत नाही, तो आपल्या स्वरूप महिमेतच नित्य असतो हे त्या ठिकाणी सांगतात. आणि ते सांगत असताना ज्ञानोबा इतक्या बहारदारपणाने सांगतात की आता जी 29 क्रमांकाची ओवी आहे त्यामध्ये सांगतात, कैवल्याशी चढावा करीत विषय सेवा, झाला भृत्य भज्य कालोवा भक्तीच्या घरी. आता ह्या सगळ्या ओव्या ज्या आहेत ना, ह्या सगळ्या ओव्या वरवर पाहिल्या तर काही लोक जे म्हणतात की या ठिकाणी ज्ञानोबारायांनी जे अद्वैत सांगितलं, जे अफूट अद्वैत सांगितलं ते माया न मानताच सांगितलेलं आहे असं मानतात. पण अशा लोकांना जे आहे तर ह्या लोकांना ही ओळीसुद्धा म्हणता येणार नाही की पुढं त्यांनी सांगितलं स्वेच्छाची झाला विधी आणि स्वैर झाला समाधी, हे जे सांगतात. आणि ज्या ठिकाणी त्यांनी सांगितलं मोक्ष ये रुद्धी बैसो घापे, दशे ये मोक्ष रुद्धी बैसो घापे, हे केलं तर हे जे ना स्वैरचं झाला समाधी, स्वैराचारात प्रवृत्ती होईल. दुसरं सांगितलं की या ठिकाणी स्वेच्छाची झाला विधी, मग तो स्वेच्छाचार करण्यात प्रवृत्त होईल. अशा प्रकारे म्हणजे त्याचा आचरण स्वैर होईल आणि इच्छेप्रमाणे त्याचे संकल्प होतील आणि त्याचं फलीभूतता म्हणजे तो दुःखाच्या गर्तेत जाऊन पडेल. त्याला इहलोकाचंही सुख नाही आणि पारलौकिकही सुख नाही. जयाचे ऐहिक धड नाही, तयाचे परत्रपुसशी काही, अशी त्याची स्थिती होऊन बसेल. तेव्हा ही जी गोष्ट आहे, ही जी परंपरेचं जे अद्वैत आहे किंवा केवळ अद्वैत दर्शन आहे, व्यासाचार्यांनी ब्रह्मसूत्रामध्ये ज्याचं सामंजस्य सांगितलं, आचार्यांनी ज्याचं भाष्य केलं, सुरेश्वराचार्यांनी ज्याच्यावर वार्तिक लिहिलं, आणि जे ज्ञानोबाराय म्हणतात की भाष्यकारा ते वाट पुसतू, हे जे परंपरेचं ज्ञान आहे त्या परंपरेचा संप्रदाय पुरस्सर अशा ह्या ज्ञानानेच ह्या ओव्यांची संगती लागेल आणि त्याच्या जीवनामध्ये त्याला वाट सापडेल. नाहीतर तो भरकटत जाईल याच्यामधून. याच्यामध्ये असणारा साहित्याच्या अंगाने किंवा व्यवहारामध्ये बोलण्याची जी पद्धत आहे, कधी अलंकाराने, उपमादिक अलंकाराने किंवा आपली रसरूपता शब्दाने वर्णन करतात, तेव्हा जे काही बोलण्याच्या पद्धती आहे त्या पद्धतीप्रमाणे याचा काहीसा विचार केला पाहिजे. नाहीतर केवळ शब्द आणि शब्दाचा अर्थ पाहून याच्यावरून मनुष्य त्याची जीवनयात्रा जी आहे ती खऱ्या शाश्वत सुखाकडं त्याचं क्रमण होणार नाही. म्हणून या ठिकाणी दिसताना असं दिसतात कैवल्याशी चढावा, म्हणजे कैवल्यापेक्षाही श्रेष्ठ, म्हणजे कैवल्याचंही अतिक्रमण, कैवल्याच्याही मस्तकावर करीत विषय सेवा, म्हणजे तो शब्दस्पर्शादी विषयांचं ग्रहण करतो. आणि ते म्हणतात की ज्ञानोबारायांचं मत वेगळं आहे, तिकडं नुसतं त्यागाचं वर्णन केलेलं आहे, परंतु ते त्यागाचं वर्णन जे केलं, त्यागेने एके अमृतत्व मानशू, त्यागाशिवाय ह्या अमृतानुभवाचा, अमृतत्वाला कोणीच प्राप्त होत नाही, हा खरा त्याचा सिद्धांत आहे. याला सिद्धांताला टाळून ही केवळ स्वैराचाराने किंवा स्वेच्छाचाराने केलेलं विषय सेवन हे कैवल्यापेक्षा श्रेष्ठ म्हणणं म्हणजे नास्तिकाचं नास्तिक होणं. अशा प्रकारचं संत सम्राट भगवान माऊली कधीही म्हणणं शक्य नाही. म्हणून कैवल्याही चढावा करीत विषय सेवा, याच्या पाठीमागं अत्यंत रहस्यात्मक अशा प्रकारचं बोलणं आहे. आणि हे बोलणं रहस्यात्मक, याचं रहस्य कधी खुलेल तर याचं रहस्य खुलेल की ज्या विषयांचं सेवन करायचं त्यांना अज्ञात सत्तासुद्धा नाही, ज्ञात सत्ता आहे असं ते विषय त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने नाहीतच
विषयांचा त्रैकालिक अत्यंताभाव अधिष्ठानात आहेत आणि ह्या अधिष्ठानामध्ये ज्याच्या वृत्तीचा देखील बाध झालेला आहे असा जो पुरुष आहे आणि त्याचा केवळ या ठिकाणी शरीर मात्र उरलेला आहे, अशा महापुरुषाचा त्याच्या ठिकाणी मी पूर्वी बद्ध होतो आता मोक्ष झालो असाही भाव ज्याच्या ठिकाणी राहिलेला नाही, अशा नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव स्वरूपाशी जो एकरूप झालेला आहे, असा एकरूप झालेला आहे की एक पदाचा देखील जिथं अंत झाला असा जो एकांत आहे त्या एक ऐकांतिक स्वरूपभूत असं जे ज्ञान तेच त्याचं म्हणजे ज्ञान हेच त्याचं स्वरूप आहे आणि स्वरूप म्हणजे ज्ञान स्वरूप आहे की ज्याला आता तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे ज्ञान ब्रह्म होय. स्वामी महाराज म्हणायचे तरीच हे ब्रह्मज्ञान होय नाही. जर ज्याच्यावर परमात्म्याची इतकी कृपा झाली, अनंत जन्म केलेली निष्काम कर्म निष्काम उपासना आणि गुरुसेवा इत्यादी किंवा केलेला अंतरंग अभ्यास श्रवण मनन निध्याध्यासादिकाचा की त्याला खऱ्या अर्थाने ईश्वर कृपा गुरु कृपा आत्मकृपा आणि शास्त्रकृपा त्या सगळ्या एक समवायावर छेदे करून ज्याच्या जीवनामध्ये उद्भूत झाल्या असाच पुरुषाला तुकाबाराय म्हणतात, तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे ज्ञान ब्रह्म होय. तरीच हे ब्रह्मज्ञान होय असा अनुमान नाही करायचा. कर्मदा तरच हे ब्रह्म म्हणजेच ज्ञान आहे, ज्ञानच ब्रह्म आहे असा त्याला बोध होईल. आणि असा बोध झालेला जो महापुरुष आहे जो त्या अद्वैतात्म्याशी एकरूप झालेला आहे त्याचं हे वर्णन केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी कैवल्याशी चढावा असं म्हणत असताना कैवल्य म्हणजे मोक्ष, मोक्ष म्हणजे बंधाच्या सापेक्ष असणारा मोक्ष याचेही अतित्व असल्यामुळं त्या कैवल्यावर म्हणजे सापेक्ष मोक्षावर त्याने मात केलेली आहे, त्याच्यावर चढावा केलेला आहे असं सांगतात. या ठिकाणी हां हे घ्या ऐकूया. जो स्मरणातीत झालेला आहे, स्मरण आणि विस्मरण त्याच्या ठिकाणी नाही आहे, ज्ञान आणि अज्ञान त्याच्या ठिकाणी नाही, अशा स्वरूपामध्ये तो गेलेला आहे. त्याच्या ठिकाणी विषय असे सांगितले, त्या ठिकाणी विषय आहे का असा मोठा प्रश्न आहे. पहिल्यांदा आपल्या दृष्टीने सांगतात ते की आपल्या दृष्टीनं ते विषयाची दृष्टी ज्यांची आहे त्यांच्या दृष्टीने सांगतात, त्यांच्या स्वरूपाच्या दृष्टीने दोन्ही नाही. आणि हीच गोष्ट या ठिकाणी मुख्यत्वाने सांगितली जाते. हां हे खऱ्या अर्थाने आपल्यासाठी ते सांगतात. हे सगळं आपली त्याच्याविषयी होणारी जी काही धारणा होते ती धारणा यथार्थ होत नाही. तिचं यथार्थ स्वरूप कसं आहे हे सांगत असताना आता हे खरं यथार्थ स्वरूप कधी होईल, आपणच जर त्या स्वरूपाला प्राप्त झालो तर आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून याची उपयोगिता आहे आणि जीवनमुक्त पुरुषाला समजावून घ्यावं म्हणूनही त्याची उपयोगिता आहे. दोन्ही रीतीनं त्याची खरं तर काय आहे, देखे मुक्ता ते निर्धारितात त्याच्या जीवनाचं निर्धारण केलं, पण त्याच्यापासून व्हावं काय, लाभे आपुलीचं मुक्तता जैशी दीपे दिशे पाहता असंच आहे ना. दिवाण कशासाठी घ्यायचा तर आपली वस्तू आपल्याला सापडायची. हे वर्णन कशासाठी करायचं तर आपल्या आत्मस्वरूपाचा शोध आपल्याला लागावा किंवा आपल्याला आत्मस्वरूपाची ही प्राथिभ अतिंद्रिय अनुभूती आपल्या ठिकाणी स्थिर व्हावी याच्यासाठी हे चिंतन आहे. म्हणून सांगतात कैवल्याशी चढावा करीत विषय सेवा. या ठिकाणी याचा विषय म्हणजे हे सामान्य पातळीवरून असणारे शब्द स्पर्श रूप रसगंध हे पंचविषय आपण ज्या भूमिकेतून भोगतो ती भूमिकेतून तो भोगत नाही. म्हणून उलट त्याचा कैवल्यापेक्षाही त्याचा चढावा आहे, त्याच्याहीपेक्षा त्याची कैवल्यावर देखील त्याने मात केलेली आहे, त्याचंही अतिक्रमण केलेलं आहे. द्वैत सापेक्ष एकत्व देखील त्याच्या ठिकाणी राहिलेलं नाही असा जो पुरुष आहे. म्हणून त्याचं विषय सेवन तुम्ही म्हटले तर माऊलीला आवडत नाही. त्याला माऊली म्हणतात त्यांनी विषय सेवन नाही, विषय सेवनकाली त्यांनी कैवल्यावरही मात केलेली आहे, मोक्षावर देखील मात केलेली आहे. आता मोक्षाच्या पुढं कैवल्याच्या पुढं काय आणखीन, मग कैवल्याचा चढावा कोणता लावायचाच झाला तर काय लावा लागेल, हा जो सापेक्ष कैवल्य आहे त्याच्यावर चढावा आहे असं ना. निरपेक्ष असणारं जे कैवल्य त्या जे आहे त्याच्यावर चढावा कोणी करू शकत हा किंवा हे मोक्ष ज्याच्या सलोकता स्वरूपता समीपता हे ज्या मोक्ष मानलेत यांच्यावर त्याचा चढावा असं गुरुजींनी असं पण लिहिलं. झाला भृत्य भज्य कालवा भक्तीच्या घरी
आता त्यांनी सांगितलं की भक्तीच्या घरामध्ये भृत्य भज्य कालोवा झाला. काल आपण साधारणपणे ह्या ओळीचं चिंतन केलेलंच आहे अवतरण सांगत असताना. तर त्या ठिकाणी भृत्य म्हणजे सेवक आणि भज्य म्हणजे सेव्य, म्हणजे उपास्य असणारं आपलं उपास्य आणि उपासक, त्याला भृत्य आणि भज्य. पण यांचा कालोवा म्हणजे ह्या देव आणि भक्त यांचं ऐक्य ह्या भक्तीच्या घरी झाला. भक्तीच्या घरी ऐक्य झालं म्हणजे याचा अर्थ त्या भक्तीच्या, त्या पराभक्तीच्या स्वरूप ठिकाणी हे सेव्य सेवक भाव कायमचे लीन होऊन गेले, एकरूपतेला प्राप्त झाले. म्हणजे त्या ठिकाणी आता सेव्य सेवक भाव राहिला नाही. जसं गुरुवंदना करताना शिष्य आणि गुरु दोन्ही राहिले नाही, केवळ त्यांचं अधिष्ठान मात्र राहिलं. किंवा या ठिकाणी शिवशक्तीमध्ये शिव आणि शक्ती दोन्ही सापेक्ष आहेत आणि त्यांचं अधिष्ठान मात्र त्या ठिकाणी उर्वरित ठेवलं. तसं या ठिकाणी ही भक्ती म्हणजे कोणती? काय यांनी सांगितलं, ज्ञानी येते स्वसमिती, शैव म्हणती शक्ती. आम्ही ते परमभक्ती आपुली म्हणू. आम्ही त्याला काय म्हणतो? परमाभक्ती असं आम्ही म्हणतो. शैव शक्ती असं म्हणतात आणि ज्ञानी याला स्वसमिती किंवा स्वरूपभूत ज्ञान असं त्याला म्हणतात. ते या ठिकाणी ही भक्ती म्हणजे द्वैतात्मक असणारी, द्वैताला सत्य समजून सेव्य सेवक भाव सत्य समजून केलेली भक्ती ही भक्ती नाही. खरी ही भक्ती काय? भक्तीचं स्वरूप त्यांनी असं लिहिलं नारद भक्ती सूत्रात, सातो अस्मिन परमप्रेमरूपा. अस्मिन म्हणजे ह्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी परमप्रीती हेच भक्तीचं स्वरूप आहे. किंवा आपल्या इष्टदेवतेच्या वास्तव परमात्मा ब्रह्मस्वरूपावर परमप्रीती हेच त्या भक्तीचं स्वरूप आहे. आणि इकडंच सुद्धा काय आहे आपलं वेदांत काय सांगतो? यम आत्मा परानंदा परप्रेमास्पदम येतः. आत्मा हाच परमप्रीतीचा विषय आहे, त्याच आत्म्याचं नाव परमात्मा आहे. याचा अर्थ आत्मा आणि हे भक्ती सिद्धांत असो किंवा ज्ञान सिद्धांत असो, वास्तवतेनं या ठिकाणी जीव ब्रह्माचं नित्यसिद्ध असणारं ऐक्यच सर्व सांगतात. नारदसुद्धा भक्तिसूत्रात हेच सांगतात आणि विद्यारण्य स्वामीसुद्धा हेच सांगतात. म्हणजे वेदांतच ही गोष्ट सांगतो. म्हणून म्हणतात ह्या भक्तीच्या घरी, म्हणजे ही भक्ती कोणती आहे? स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरेव गरीयसे. आपल्या स्वस्वरूपाचं अनुसंधान करणं हीच खऱ्या अर्थाने भक्ती आहे. भक्तीच्या घरी त्यांनी सांगितलं, मज लागी शरणरी गिजे आणि जीवत्वेचे असे जे. मला शरण आला आणि जीवभाव धरून उपास्य म्हणून वेगळा राहिला, धिक या बोली न लजिजे प्रज्ञा किवी. माऊली म्हणतात त्याच्या बुद्धीला लाज कशी वाटत नाही. याचा अर्थ ही अद्वैतात्मस्वरूप अशा प्रकारची असणारी ही भक्ती आहे. आणि त्या भक्तीच्या घरात भृत्य आणि भज्य किंवा सेव्य आणि सेवक, उपास्य आणि उपासक यांचं ऐक्य झालेलं आहे. ऐक्य झालेलं म्हणजे ते केलेलं ऐक्य नाही, ते नित्यसिद्ध असलेलं ऐक्य समजावून घेतलेलं आहे. त्याच्याविषयीचा असणारा फक्त अविद्या निवृत्ती हे स्थळ आणि तेने मोक्षोपादान फळ, या दोही साधन केवळ ज्ञान, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून आता सांगतात की झाला भृत्य भज्य कालोवा भक्तीच्या घरी. आता या श्लोकावर, या ओवीवर असणारी जी टीका आहे ती आपण पाहू. आपल्याला गुरुजींच्या स्मृतीस्थळाच्या ठिकाणी, या गुरुजींच्या पदकमलाजवळ आणि महाराजांच्या उपस्थितीमध्ये ह्या ग्रंथाची पूर्णता करायची. आणि हा चांगला योग आला म्हणून काही ठिकाणी थोडी घाई होईल, तरीसुद्धा आपण एकाग्र होऊन जितकं जास्तीत जास्त हे करता येईल. कारण आता हे चांगलं पर्व आहे आणि या पर्वामध्ये आपली याची परिसमाप्ती झाली तर चांगली गोष्ट होईल. म्हणून कधीकधी थोडासा वाटेल की बाबा वेग केला, पण याचं तात्पर्य जे आहे आता आपण सर्वांना ज्ञातच झालेलं आहे. पंक्ती लावूनही आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतील आणि कोणाला काही वाटलं तर विचारू शकता. तो भलतैसा भलतीये वेळे, भोगी आत्मसुखाचे सोहळे, विषय सेवनी न मिळे प्रतीत दयाची. आता ह्या महापुरुषाचं आपण सारखं वर्णन ऐकतच आलेलो आहोत. तर त्यामध्ये त्याचं वर्णन सांगतात, तो भलतैसा वाटेल तसा आणि भलतीये वेळे, कोणत्याही वेळेला. म्हणजे याचा अर्थ कोणत्याही प्रसंगाने त्याचा बोध जो आहे तो बोधावर कोणत्याही प्रकारचं मालिन्य येत नाही, कोणत्याही प्रसंगी. आणि भलतीये वेळे, कोणताही काळ, म्हणजे याचा अर्थ परिस्थिती आणि काळ यांचा ह्या ज्ञानीवान पुरुषाच्या जीवनामध्ये त्याच्या अंतःकरण वृत्तीवर यत्किंचितही परिणाम होत नाही.
कारण का तो आपल्या आत्मसुखाच्या सोहळ्यामध्ये निमग्न असतो, आत्मसुखाच्या भोगामध्ये तो निमग्न असतो. तेव्हा कोणतीही वेळ किंवा कोणताही कशाही प्रकारचा त्याचा व्यवहार झाला तर त्या ठिकाणी कितीही त्यांनी विषयाचं सेवन केलं तरी त्याच्या प्रतीतीला कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध येत नाही किंवा त्या प्रतीतीमध्ये न्यूनता प्राप्त होत नाही. आगा शब्द स्पर्श रूपरसगंध येणे नव्हे हा पंचविध अवघियाचा स्वाद एकच लागे. या ठिकाणी तो शब्द ऐकताना दिसतो, स्पर्श घेताना दिसतो, रूप पाहताना दिसतो, पदार्थाचा गंध घेताना दिसतो, रस चाखताना दिसतो. परंतु याच्यामुळं शब्द स्पर्श रूपरसगंध या पंचविषयामुळं त्याचं तो 5 प्रकारचा कधी होत नाही की आता हा रसास्वादन करतोय, हा आता शब्दाचं श्रवण करतो, अशा प्रकाराने तो 5 प्रकारचा होत नाही. तर त्याच्या दृष्टीनं सर्वांचा स्वाद एकच आहे. म्हणजे कारण का त्या सगळ्या विषयांच्या गोडीची गोडी ते त्यांचा मूलभूत स्रोत हा माझा प्रत्येक आनंदरूप प्रत्येक आत्माच आहे या बोधावर असल्यामुळं त्याला त्याच्यामध्ये भिन्नता वाटत नाही. तुम्हाला आम्हाला अनेकता दिसते, त्याला अनेकत्वामध्ये एकत्व दिसतं. खरं जर आपला परमार्थ योग्य दिशेने चालला की नाही हे पाहायचं असेल तर आपल्याला विविधतेमध्ये एकता जर भासायला लागली समजायचं का आपण परमार्थाच्या वाटेवर आहे. आणि परमात्मा एक असताना जर नानात्वाचा बहुविधत्वाचा विस्तार व्हायला लागला तर समजायचं की अजून आपण आपल्या आत्मस्वरूपापासून दूर दूर जाऊ लागलेलो आहोत. आपल्याला आत्मस्वरूपाकडे जायचं आहे. जितकं आपल्याला नानात्वाचा द्वैताचा संकोच होत जाईल तितकं आपण अद्वैताच्या जवळ आहोत. आणि दिसत असताना धडधडीत दिसतंय द्वैत आणि वाटतंय अद्वैत हे म्हटलं की आपण ज्ञानोबा यांच्या मनोगताच्या मार्गावर आपण आहोत असं समजायचं. आणि किती वेदांताचं श्रवण करत असला किंवा वर्णन करत असला आणि नानात्वाला सत्य समजतो आणि थेंबेनी विरे वारेनी शोके चिखलो जैसा अजून आपण मार्गावरच नाही असा त्याचा अर्थ आहे. आगा विषयी नेघे विषय रस तरी विषयाची का नव्हे चिद्रस कैवल्य काय ते असं दुजे आती. ते म्हणतात विषयामध्ये जरी त्याची इंद्रिय आणि विषयाचा संबंध होऊन इंद्रिय विषयांच्या ठिकाणी वावरत असताना दिसली तरी असं हे त्याला ते विषय रूपाने वाटत नाही. ते म्हणतात त्याच्यामध्ये जो आनंद आहे तो आत्मानंदाचा असल्यामुळं तो आनंद आत्मानंद असल्यामुळं त्या ठिकाणी विषयाची चिद्रस का नव्हे. तो विषयाचा आनंद नाही, तो चैतन्याच्या रसाचा किंवा तो केवळ चिन्मात्र आनंदाचा तो अनुभूती घेत आहे. कैवल्य काय ते असं तुझे असे त्याला असं आहे का मनामध्ये मोक्ष आहे आणि तो मला प्राप्त करायचा आहे. मोक्ष हे माझं स्वरूप आहे म्हणून आता सांगितलं ना. मोक्ष म्हणजे काय? अविद्या निवृत्ती फलदर्शनात किंवा त्या ओढ्याबाबांनी सांगितलेलं आहे का अविद्या निवृत्तीने उपलक्षित असं जे ब्रह्म आहे त्यालाच मोक्ष असं म्हणतात. तेव्हा त्याच्या दृष्टीनं मोक्ष म्हणून काही वेगळं नाही. मोक्ष हे माझं स्वरूप आहे, मला मोक्ष प्राप्त करायचं नाही अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून अहो कैवल्य म्हणजे आयुष्य जाणं जे आपलेनीच तृप्त आपण जे सर्वदा अपेक्षाहीन आनंदरूप. कैवल्य म्हणजे काय? आपणच आपल्यामध्ये तृप्त आहे. म्हणजे विषया वाचून ज्याला विषया वाचून आनंदी असणं हे त्या कैवल्याचं स्वरूप आहे. विषय तर नाही आणि आनंद तर आहे, द्वैत तर नाही, त्रिपुटी तर नाही आणि केवळ उसळता आनंद आहे. नित्य नूतन वृद्धिंगत होणारा आनंद आहे. आणि पाहावं तर त्याला कोणत्या प्रकारचा मागं विषयाचा आलंबन पुढं विषयाचं आलंबन नाही आणि मागं भोक्तृत्व पण त्याच्या भोक्तृत्वाचा आश्रय पण नाही. आश्रय विषय विवर्जित आणि केवळ आनंदाचा तो घनीभूत आनंदाचा विस्तार होत आहे. म्हणजे निरपेक्ष आनंदाची अनुभूती होत आहे. त्याला म्हणायचं का आपल्यानेच आपण तृप्त आहे. आणि असा पुरुष जो असतो तो कधी मला अमुक विषय प्राप्त झाला तरच आनंद होईल असा त्या विषयांच्या अपेक्षेने तो रहित असणारा केवळ घनीभूत आनंद स्वरूप तो पुरुष आहे. बाहेर तो त्या आपल्याला शरीराने दिसतो परंतु खरं काय आहे त्याच्या विग्रहाच्या रूपाने आनंदच मूर्तिमंत झालेला आहे असा हा पुरुष आहे. त्या कैवल्याची प्राप्ती तै क्षुदेशी बोळविली तृप्ती म्हणून विषयांच्या ठाई रती विषयत्वे नेगे. फार सुंदर लिहिलं की त्याला जी कैवल्याची प्राप्ती झाली, ज्या मोक्ष सुखाची प्राप्ती झाली ना ती अशी नाही प्राप्ती झाली का ज्याच्या ठिकाणी अगोदर क्षुधा होती कैमी उद्धार पावेन आणि आता तो म्हणत नाही. आता म्हणतो की काम नाही झालो पाही रिकामा किंवा आता मी माझ्या
फावल्या त्या करू चेष्टा असं म्हणणारा पण हा मुक्त पुरुष नाही. हा मुक्त पुरुषाला क्षुधा होती आणि नंतर तृप्ती झाली. त्या क्षुधेच्या सापेक्ष असणारी जी तृप्ती त्या दोघींची बोलवण झालेली आहे. म्हणजे त्याला जर बंधकालेपी बंधाभावा असा बोध झाला नसेल तर त्याच्या ठिकाणी ह्या क्षुधेच्या सापेक्ष तृप्ती राहणार. परंतु या ठिकाणी त्याला क्षुधाही नाही आणि तृप्ती नाही. म्हणजे पूर्वी मुमुक्षुत्व होतं आणि आता सिद्धदशा प्राप्त झाली असं नाही. आपली स्वतःसिद्ध अवस्था ही नित्यसिद्धच आहे अशा प्रकारचा बोध झाल्यामुळं त्याला विषयांच्या ठिकाणी रती कधी होईल. ज्याला आत्मसुखाचं सुद्धा असं वाटत नाही का अप्राप्य होतं आणि ते मला प्राप्य झालं, ते तर माझं स्वरूपच आहे. तर त्या स्वरूप व्यापक आहे, ते निरतिशय व्यापक आहे. त्याच्या दुसऱ्या पदार्थाची सिद्धीच नाही. विषय म्हणून त्या ठिकाणी नाहीच आहे. तो विषयांना पाहायला गेला तेव्हा त्याने आत्मत्वाने त्या दृश्याचं दर्शन केलेलं. विषयाचं दर्शन करणारा तो विषयांच्या ठिकाणी रममान होईल काय आणि त्या विषयांना विषयत्वाने तो ग्रहण करील काय, अर्थात करणं शक्यच नाही. हे आपल्याला समजावून सांगतात. नाना विषयी नाना रस ज्ञानी नातळे त्या रसास सकळ रसांचा जो रस आतुडला जशी. नाना विषयामध्ये नाना रस आहेत. शब्दाचा रस वेगळा, स्पर्शाचा रस वेगळा, परंतु त्या विषयामधल्या कोणत्याही रसाला तो ज्ञानी पुरुष कधीही स्पर्श करत नाही. कारण रस त्यात नाही, म्हणजे रस विषयात नाही, म्हणून तो त्याच्याकडे कधीच प्रवृत्त होत नाही. सगळ्या रसांचा रस जो घनानंदभूत असणारा आत्मरस, तो आत्मरस त्याला प्राप्त झालेला आहे. आता तुम्ही कोणती ओवी सांगितली प्रवचनामध्ये, फार गोड होती. 18व्या अध्यायामध्ये की त्याला तो दृष्टीने जेव्हा विषय पाहतो तेवढा तो आत्म्याचा भोग घेतो. हां, तो जया तया दृश्या ते पाहे, तो आपणची होत जाये ना, किंबहुना होत जाये तयाचेची रूप. तो हां सांग हा तैसा आत्मत्वे वेष्टीला होय, तो जया तया दृश्याकडे पाहे, ते दृश्यची होत जाये द्रष्टेपणेशी होत जाये, ते दृश्य द्रष्टेपणेची होत जाये तयाचे रूप. तो पाहायला जातो द्रष्टा आणि दृष्टेपणा त्याला त्याच्या तो दृश्य दिसत नाही, त्याला आपलं स्वरूप त्याच्यामध्ये दिसतं. काल पाहिलं दर्पणी पाहता रूप न दिसे आपुले, बाप रुक्मा देऊर विठ्ठले मजा ऐशे केले, अशा प्रकारची त्याची स्थिती होते. म्हणून म्हणतात तर हा पुरुष म्हणजे त्या पुरुष विशेष सेवन करतो. स्वामी महाराज तर एक म्हणायचे की त्याला मुक्त म्हणू नका, आणि मुक्त म्हटले तर त्याच्या व्यवहाराचा विचार अशा प्रकारचा करू नका. मुक्त म्हणू नका आणि मग पुन्हा पण आणि परंतु करू नका. पण आणि परंतु मुक्ताच्या ठिकाणी करायचंच नाही कधी. मुक्त मुक्तच आहे आणि त्याचा सगळा व्यवहार ब्रह्मरूप आहे. तुकोबारायांचा अभंग आहे ब्रह्मरूपाची, बरोबर का. कर्मे उदासीनाचा देह ब्रह्मरूप, नाही पुण्यपाप लागत त्याच्या ठिकाणी आपण कोणताही आरोप करू नये. त्याच्यामुळं उलट आपण जे काही पुण्य आहे त्या पुण्याचा वेच होतो. आपलं पुण्य विनाकारण नष्ट होत जातं. कारण ज्ञानीपुरुषाला तर ते लागत नाही. स्वामी महाराज सांगायचे ज्ञानीपुरुषाचं जर कोणी ह्या जीवनमुक्त पुरुषाची निंदा केली तर त्याच्याकडून घडलेली जी काही पापात्मक कर्म ती, कारण निंदा पुरुष तो मुक्त असतो म्हणजे ती पाप पुण्य लागत नाही, परंतु त्याची संचित दग्ध होतात सगळी कर्म. प्रारब्ध कर्म तो भोगतो, आहे की नाही. त्या ठिकाणी क्रियमान कर्माची काय वाटे, कारण सृष्टीमध्ये कोणतंही कर्म असलं तर ते भोग दिल्याशिवाय राहत नाही. स्वामी महाराज विनोदाने म्हणजे हो बरोबर आहे, त्याच्या क्रियमान कर्माची संगती आहे ना. कोणतंही कर्म झालं तर ते पाप पुण्यात्मक फलं देणार, आणि मग ते फलं कशी देतात, मग त्याच्याकडून जे पापाचं कर्म घडलं ना तर ते जे त्याची निंदा करतात त्याला जातं, आणि जे त्याचं पुण्य त्याचं स्तुती करतं त्याचं पुण्य त्याला लागतं. त्यांनी मिळवलेली जी संपत्ती आहे त्याची मुलाबाळाला किंवा शिष्यांना प्राप्त होते आणि तो मोकळाच जातो. म्हणजे तुम्हाला जी काळजी वाटते किंवा त्याच्या क्रियमान कर्माची काय संगती, ही त्याची संगती आहे. तर त्याच्या ठिकाणी ज्ञानवान पुरुषाच्या ठिकाणी कधीही गुणदोषांचा विचार करू नये. आणि ज्ञानी म्हटलं की मग त्याला पण आणि परंतु नाही. कारण हा बोध इतके संत आपल्याला जवळून समजावून सांगतात, पण आपली ही अनुभूती नसल्यामुळं आपल्याला तरी पण त्याच्या ठिकाणी वाटायलाच लागतं. आता आपल्या पोटात शिरून त्याला काय म्हणतो आपण, मायेच्या अंतकरणाने, आईच्या अंतकरणाने संत ज्ञानीपुरुषाच्या बाबत ही अनुभूती जी आहे ही अतिंद्रिय अनुभूती आहे, ही प्रातिभ अनुभूती आहे, ही स्वसंवेद्य आहे. ही तुम्ही जर इतक्या अंतरंगात गेले तर तुम्हालाही ही अनुभूती येईल, पण तुम्ही त्या अनुभूतीकडे जाण्याऐवजी दुसऱ्याला कांडी लावत बसाल तर तुमचा बोधसुद्धा तुम्हाला पारखा होईल. म्हणून सांगतात ज्ञानी नातळे त्या रसास सकळ रसांचा जो रस आतुडला ज्याशी.
त्याच्या प्रवाह आडपडे ते एकी आवडी आवडे त्याशी कैवल्याहुनी गाढे तेची होय. आता जे म्हणतात ना कैवल्याशी चढावा करीत विषय सेवा, याची मांडणी कशी केली त्यांनी ते म्हणतात त्याच्या प्रवाह आडपडे. त्याच्या प्रवाह म्हणजे प्रारब्ध लेशानुरूप त्याला जे काही प्राप्त होतं, जो प्रसंगामध्ये त्याच्याकडून व्यवहार घडतो, प्रवाह आडपडे. प्रवाहामध्ये म्हणजे ओघामध्ये जे आडपडे म्हणजे त्याच्या समोर येतं ते एकी आवडी आवडे. त्याची आवड दोन्हींच्या विषयी एकाच आवडीनं ते आवडतं. म्हणजे त्याला निवृत्तीपरायण जीवन जितकं आवडतं तितकंच प्रवृत्तीपरायण जीवन एकच आवडतं. निवृत्तीपरायण जीवनात परमात्माच आहे आणि प्रवृत्तीपरायण जीवनामध्येही परमात्माच आहे. त्याची आवड काय आहे? एकच आहे. त्याशी कैवल्याहुनी गाढे त्याची होईल. उलट त्याला ते कैवल्यापेक्षा, केवळ म्हणजे बंध सापेक्ष असणारं जे कैवल्य त्याच्यापेक्षा हा जो बोध आहे कोणता? मुरलेला बोध. ठाईचं मुराला अनुभव, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईचं समाप्ती झाली जैशी, हा असणारा जो बोध आहे हा बोध कैवल्याहुनी गाढे. ते कैवल्यापेक्षाही गंभीरता त्याला याच्या ठिकाणी वाटते, कारण ती सापेक्ष आहे, ती गंभीरता आहे. परंतु कोणाच्या सापेक्ष आहे? बद्धतेच्या सापेक्ष ते कैवल्य आहे. त्यामुळं त्या कैवल्यापेक्षाही गाढी विशेष सेवनात का आहे? तर त्याचा बोध एवढा दृढ आहे की त्याच्या ठिकाणी संशय विपर्यय नाही किंवा स्वतः परता युत्थान रहित असणारा तो आत्मस्वर. आईशे हरीचे दासा हरिरंगी रंगले आणि हरीची होऊनी ठेले एकाएकी, ही त्याची अनुभूती आहे. आगा विषयाचे सेवनी विकारू चिनुठी मनी तरी कैवल्याहुनी ते चिनिके. ते म्हणतात हे विशेष आहे कैवल्य. कैवल्यामध्ये त्या ठिकाणी विषयाची भीती असते. कुठपासून कुठपर्यंत असते? माऊली सांगतात की या ठिकाणी वितरागते सारिखा जोडोनी ठेविला सखा. जो आगवियाची भूमिका, चांगलं सांगा महाराज, तो आगवियाची भूमिका सभे चाले. आगवियाची भूमिका म्हणजे शुभेच्छापासून वैराग्य लागतं. ते सुविचारणा तनु मानसा सत्वापत्ती असंसक्ती पदार्थाभाविनी नाही. दत्त महाराजांसारखं उन्मनितुरी अवस्थेमध्ये वैराग्य पाहिजेच आहे असं माऊलीने सांगितलेलं आहे. तर ते म्हणतात की या ठिकाणी विषयांचे सेवनी विकारूची नुठी म्हणी. हे खरं विशेष आहे का विषयांच्या दारात अनुकूल विषय समोर येतात आणि राखेला किती फुंकर मारली तरीसुद्धा राख कधी पेट घेत नाही. त्याप्रमाणे हा पुरुष बाह्यता जरी विषयांच्या सहवासात दिसला आणि विषयांचं सेवन करण्यात दिसला तरी विकारूची नुठी म्हणी. अंतकरणात कोणत्याही प्रकारचा विकार होत नाही. हे जे वैराग्य हे व्यतिरेक संज्ञक, यतमान संज्ञक किंवा ज्याला आपण वशिकार वैराग्य असं म्हणतो, या ठिकाणी हे वैराग्यसुद्धा नाही. न अंगन सुयवे आलिंगनी प्रेताची, हे वैराग्य परवैराग्य नाही, हे अपर वैराग्य आहे. ऐहिकीचे का पारत्रीचे भोग पायिक झाले या इच्छेचे परी भोगावे हे न रुचे मना माझी. असा हा जो पुरुष आहे तो विषयाचे सेवनी विकारूची नुठी म्हणी. याला म्हणतात तत्वज्ञानाचा, उपरमाचा आणि वैराग्याचा परमोत्कर्ष ज्याच्या जीवनात झालेला आहे असा हा पुरुष आहे. असा हा पुरुष आहे. आणि त्याच्या ठिकाणी विषयाचं सेवन प्राप्त झालं असताना देखील ते काय हे चालू करा सांगा. एरवी इंद्रियांचे ने मिळे विषयांवरी तरी लोळे विकाराचे ने विटाळी लिंपी जेना. वा सांगा. ज्ञानी पुरुषांचं पवित्रत्व सांगत असताना ज्ञानोबारे सांगतात की त्याच्या मनामध्ये ज्यामुळे विकृती निर्माण होईल असा पदार्थ पाहिला, ऐकला किंवा प्रत्यक्ष जरी भेटला तरी विकार निर्माण होत नाही. एरवी तो इंद्रियांच्या संगतीमध्ये विषयांच्यामध्ये यथेच्छ अशा प्रकारचा लोळतो. पण सामान्य पुरुषाला जो विकार निर्माण होतो त्या विकाराच्या विटाळ्याने मात्र हा ज्ञानी पुरुष लिप्त होत नाही, कधीच लिप्त होत नाही. विषयांचे सेवनी 13व्या अध्यायातले होय. आगा विषयांचे सेवनी विकारोची नुठी म्हणी तरी कैवल्याहुनी ते चिनिके. असं जर असलं तर ह्या बंध सापेक्ष कैवल्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे की नाही? हा जो पुरुष आहे म्हणजे सत्वापत्तीमध्ये ज्ञान हो झालेल्या पुरुषांपेक्षा हा जो पुरुष आहे असंसक्ती राजा भर्तृहरीसारखा काय पदार्थाभाविनी ती पदार्थ ऋषभदेवांसारखा किंवा दत्त महाराजांसारखा ह्या ठिकाणी असणारा हा जो पुरुष आहे तो विषय जरी अनुकूल विषय त्याच्या जवळ आले तर त्याला विकार होत नसेल तर अशा सापेक्ष मोक्षापेक्षाही तेच निके तेच खरं आहे
की त्या ठिकाणी म्हणजे तोच पुरुष श्रेष्ठ आहे. काय निकय त्याचं खरं कैवल्य ते श्रेष्ठ आहे की ज्या ठिकाणी अनुकूल विषयाच्या प्राप्ती देखील अंतःकरण विकारी होत नाही. आता ह्या पुरुषाला हे विवेक वैराग्य समाधी षटक जतन करण्याची आवश्यकता आहे का तो स्वरूपभूत झाल्यामुळे ते सगळी त्याची स्वरूपरूप झालेली आहेत. असा त्याला श्रम आहेत का काही? मग त्यांनी ते कैवल्य दात ओठ खाऊन इंद्रियादिकांचा निग्रह करून मिळालेलं आहे. हे जे कैवल्य आहे हे स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश अशा प्रकारचं कैवल्य आहे म्हणून ते श्रेष्ठ आहे. म्हणून म्हणतात या अर्थाने कैवल्याही चढावा करीती विषयांची सेवा. कैवल्यावरही मात करणारी त्यांची विषय म्हणजे करतात विषय सेवन, पण ते कैवल्याला सुद्धा त्या ठिकाणी कैवल्यावर मात करतात म्हणजे त्या सापेक्ष कैवल्याला जणू काही अभिभूत करतात असं स्थिती आहे. बोलीला असे तो भाव बरवा असा ऐसा असे की आम्ही असं जे म्हणलं की कैवल्याही चढावा करीत विषय सेवा असे जे ज्ञानेश्वर महाराज बोलले त्याचा भाव असा आहे असं हे टीकाकार सांगतात. देहाची आकृती प्रवाही पाडिली जे रीती परी आत्मविद न ढळती आत्मसुखी होणी म्हणतात. या ठिकाणी त्याला देहाची आकृती आहे. हा पुरुष देहधारीच आहे आणि त्या देहधारी कर्माचं बनलेलं शरीर आहे. त्याप्रमाणे त्या कर्माच्या प्रवाहामध्ये जो प्रकार किंवा जी स्थिती त्याला प्राप्त होते, परंतु कोणती स्थिती म्हणजे विषय प्राप्ती जरी अनुकूल विषयांची प्राप्ती झाली तरी हे आत्मवेत्ता पुरुष आत्मसुखाहून कधीही बाजूला जात नाही म्हणजे तो आत्मसुखाशी अभिन्नतेने राहतो. विषयांची अवजरी ज्ञानिया नव्हे विकारी कैवल्यासरी विषयी न याशी. दुसरा एक पाठ आहे का इथं कैवल्यासरी विषयीत्व न याशी ना, एवढंच पाठ आहे. ठीक आहे. विषयांच्या उजरी हे उजरी शब्दाचे 3 अर्थ शब्दकोशात दिलेले आहे. विषयांच्या उजरी म्हणजे विषय जरी उदित झाले तरी किंवा विषयांचा खूप मोठा उत्कर्ष झाला तरी किंवा हे सर्व प्रकारचे विषय एकत्र होऊन त्याच्या समोर आले तरी असा विषयांची उजरी ज्ञानिया नव्हे विकारी. सगळे विषय एक वेळेला त्याच्या पुढे आले. आता सांगितले ऐहिकीचे का पारत्रीचे तरी ज्ञानी पुरुषाच्या अंतकरणात विकार होत नाही. कैवल्यासरी विषयी न याशी तर ते म्हणतात विषयीत्व न याशी. जर त्या कैवल्याच्या तुलनेनं तो आपल्या केवल भावात राहत असल्यामुळं त्याच्या तुलनेनं विषयीत्व न याशी विषयांच्या ठिकाणी विषयीत्वच नाही. कारण तो जर विषयत्व का नाही, तो जर विषयी झाला तर विषयांच्या ठिकाणी विषयत्व भाव येईल. आपण कालच पाहिलं की तो विषय आणि विषयी या भावाने विवर्जित असा आहे. आगा त्रिपुटीचे स्फुरण तै विषयी स्फुरे विषयपण. आता त्रिपुटीचं झाली क्षीण तै विषय किमात्मक. जर ते म्हणतात त्रिपुटीचं जर स्फुरण झालं मनुष्याच्या ठिकाणी ध्याता ध्यान ध्येय करता कर्तव्य कर्म ज्ञाता ज्ञान ज्ञेय असं जर कोणतं स्फुरण झालं भोगता भोग्य भोग असे त्रिपुटीचं स्फुरण नाही. कारण त्रिपुटीत पाहायला गेलं तर त्याला त्रिपुटी दिसली की आपलं आत्मस्वरूप दिसलं. आपल्या आत्मस्वरूपाला त्यांनी पाहिलं असल्यामुळं त्रिपुटीचं स्फुरण झालं तर मग बरोबर आहे. त्रिपुटी म्हणून आहे म्हटलं का मग आपण काय झालो ज्ञाता ज्ञानने खाली आलो तो भोगता भोग्य भोग त्याच्या खाली आलो तो करता कर्तव्य कर्म असं काहीतरी होईल. परंतु या ठिकाणी त्रिपुटीचं स्फुरण असेल तेव्हा विषयाच्या ठिकाणी विषयत्वाचं स्फुरण होईल. आता त्रिपुटी जर गलित झालेली आहे किंवा क्षीण झालेली आहे तर त्या विषयाच्या ठिकाणी विषय किमात्मक विषयांचं काय स्वरूप आहे सांगा. त्या ठिकाणी विषयाचं स्वरूपच नाही. माऊलीची ओवी आहे का ते विषय जे तेच आपल्याला आत्मस्वरूपाने भासतात. जया विषयातही काही आपण पे वाचोनी नाही तै विषय ते काही आणि बाधितील कवना असं सांगतात. म्हणून ही बोली ज्ञानी याची स्थिती स्थविली वाचोनी कैवल्याची या खोली विषयीच कैचे. ते म्हणतात आम्ही उगाच आता बोलायचं म्हणून या ज्ञानाच्या स्थितीचं वर्णन केलं, परंतु जर कैवल्याची खोली म्हणजे केवळ स्वरूपाची खोली तो कोण झाला आहे ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला त्याची खोली आमच्या शब्दाला आणि आम्ही वर्णन करून त्याची खोली काय सापडणार आहे. कैवल्याच्या खोली जर गंभीरप्रमाणे ते कैवल्य स्वरूपाचं तो ज्या स्वरूपाशी तद्रूप झाला त्या स्वरूपाच्या दृष्टीनं पाहिलं तर विषयीच कैचे. त्या ठिकाणी विषय आहेतच कुठं. त्याच्या ठिकाणी विषयही नाही आणि त्याच्या सापेक्ष विषयी पण नाही. त्या विषय भावाचा त्या गंभीर स्वरूपाच्या ठिकाणी कुठेही मागमूससुद्धा नाही. म्हणून ज्ञानी अशी काही त्रिपुटीचे भान नाही या लागी विषयाच्या ठाई विषयी नव्हे की. ते म्हणतात इथं जसं विषय नाही तसं ज्ञानाच्या ठिकाणी जर त्रिपुटीचंच भान नसेल तर विषयाच्या सापेक्ष असणारं विषयीत्व तरी ज्ञानाच्या ठिकाणी कुठं आहे.
मग तुम्ही काय म्हणणार, हा विषय भोगतो म्हणजे त्यांनी त्याला काय केले, विषय, आणि हा झाला आहे त्याचा भोगता, असं तुम्हाला म्हणता येईल का ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी? नाही. अहो देहाची आकारे, देहची असे विषय आकारे, तरी देह व्याजे नावरे कैवल्य सुख. आता ते म्हणतात देहाच्या आकाराला आलाय ना, मग आपण म्हणतो ना देहाच्या आकाराने आलं तरी ना, तरी काय देहाच्या गावा आलिया जन्ममृत्यूच्या सोहळ्या ना, म्हणू नये धनंजया जियापरी. जसं तो देहाच्या गावाला आलाय ना, जसं त्याला जन्ममृत्यू आहे तसं त्याच्या व्यवहारामध्ये विषय भाव आहे, प्रतीतीला येतो. असं तुम्ही कधी म्हणाल तो देहच विषय आकाराला प्राप्त झाले, जाऊ द्या झाला प्राप्त, तुम्हाला दिसतो ना झाला, पण आमचं मुख्य काय आहे का त्या देहाच्या निमित्ताने त्याचं जे आत्मसुख आहे ते कधीही आवृत्त किंवा आच्छादित होत नाही. म्हणजे त्याला खरं बंधक आलेपी बंधा भावा ही जी त्याची स्फूर्ती आहे ही स्फूर्ती कधीच बाधित होत नाही. असो, आता पुन्हा सांगतात, असो क्षुधा पिपासादी हरण करावया की जे भिक्षाटन, अथवा कोणी एक व्यवहार जाण संपादिजे जो. जीवनमुक्ती विवेकात ह्या गोष्टीचा बराच विचार केलेला आहे, लक्षात आला असेल. याच्यामध्ये सांगतात की हा ज्ञानी पुरुष आहे त्याला ताणभूक आहेत की नाही. ताणभूक आहे आणि त्या ताणभूक शमन करण्यासाठी तो काही भिक्षाटनादी व्यवहार करील का नाही, करू शकतो. पण जिथला भाव होतोय तिथं काय सांगितलं की करावा. जीवनमुक्ती विवेकामध्ये विद्यारायण स्वामी काय म्हणतात, भिक्षाटन करावं त्या पुरुषांनी, बाकी काही करू नये. परंतु त्या ज्ञानीपुरुषाने आपल्या जे काही शंकराचार्य मठाचा आमना म्हणजे त्यांची जे नियमावली आहे त्याच्यात जरी किती सर्वसंग परित्यागी असं संन्यस्त जीवन असलं, गिरिकंदरामध्ये राहत असला, तरी जे काही वेदांताचे ग्रंथ आहे याचा संग्रह करायला त्यांनी हरकत नाही. कारण ते एक त्याचं काय आहे ज्ञानप्राप्तीचं ते साधन आहे. म्हणून त्यांनी किंवा परंपरेचा ज्ञानाचा विच्छेद होऊ नये म्हणून हे असावं. म्हणून असं जसं सांगितलेलं आहे तसं भिक्षाटन हे त्यांनी केलं पाहिजे असं म्हणतात. पण इथं सांगतात त्याला क्षुधा म्हणजे भूक किंवा तहान, त्या तहानेचं हरण करण्यासाठी तो भिक्षाटन करील, अथवा कोणी एक व्यवहार जाणं संपादिजे. एवढंच नाही तर दुसराही काही व्यवहार तो करू शकतो ज्ञानीपुरुष. तो विषयाची रीती पाहे तरी तोच विषय होणे आडठ आहे. आता ज्ञानिया इथे न होय विषयी आपण. खरं काय आहे, तुम्ही भिक्षाटन करावं का पूर्णपणे आयाचित वृत्तीनं राहून भिक्षाटनाचा त्याग करावा, हे अशा दोन्ही गोष्टीमध्ये तो कधीही आसक्त होत नाही. त्याचा अभिनिवेश धारण करीत नाही. मग दुसराही काही व्यवहार केला तरीसुद्धा ते म्हणतात विषयाची रीती पाहे. विषय म्हणलं का काय करतो, त्यांनी लिहिले वि अधिक क्षय बंधने ना, असा धातू आहे. विशेष रूपाने जो बंधनात टाकतो त्याला म्हणतात विषय. हा ज्ञानी पुरुष जर भिक्षाटन हा विषय, बरोबर ना, हा विशेष रूपाने जर मी करता आहे आणि मी केला पाहिजे असा अभिनिवेश धरून भिक्षाटन करील तर ते सुद्धा त्याच्या बंधनाला कारण आहे. किंवा मी आयाचित वृत्तीने राहीन, मी भिक्षाटन मुळीच करणार नाही असं जर म्हणेल तर ते सुद्धा काय आहे, बंधनालाच कारण आहे. अजून थोडा विषय सांगितला असता पण आता सांगत नाही. तो विषयाचे रीती पाहे तरी तोच विषय होणे आडठ आहे. आता ज्ञानिया येथे न होय विषयी आपण. ज्ञानी पुरुष विषयीच होत नाही तर त्याचा विषय कशाला होईल, भिक्षाटनही नाही आणि अयाचित वृत्ती पण नाही. ठीक आहे ना. म्हणून भजताई विषयाशी भज्य भजगता पडली ग्रासी, येथे भक्तची भक्तीशी भजतसे की. म्हणून म्हणतात या ठिकाणी जरी त्याने विषयांचं भजन केलं म्हणजे विषयाचं सेवन केलं तरी विषयांच्या सेवनामध्ये आत्माच आत्म्याचं सेवन करीत असल्यामुळं भज्य आणि भजकता यांचा पूर्णपणे ग्रास झालेला आहे आणि तो भक्त त्या भक्तीचं भजन करीत आहे. भक्त भक्तीचे भजन करीत आहे म्हणजे देव आणि भक्त येथे दुजा नाही विचार, या रीतीनं तोच आपलं काय करतं, आपणच आपली भक्ती करीत आहे. स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरेव गरीयशी मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयशी. मोक्षांच्या सगळ्या कारण सामग्रीमध्ये भक्ती श्रेष्ठ आहे आणि त्या भक्तीमध्ये तो रंगलेला आहे. आणि त्या भक्तीमध्ये तो भज्य भजक कालोवा काय भक्तीच्या घरी अशी त्याची स्थिती आहे. आगा भक्ती म्हणजे आवडी, येथे भज्य भजक दुथडी तुटोनी दिजली बुडी आपणाची माझी. ते म्हणतात भक्ती म्हणजे काय, भक्ती शब्दाचा अर्थ परमप्रेम. सातू अस्मिन परम प्रेमरूपा. भक्ती म्हणजे आवड आणि ह्या आवडीमध्ये द्वैत चालत नाही. ही जी भक्ती आहे ही कोणती भक्ती माहिती का, याला म्हणतात ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती किंवा याला म्हणतात ज्ञान लक्षणात्मक भक्ती. ही जी भक्ती आहे ह्या भक्तीच्या ठिकाणी द्वैत नाही.
तुटोनी दिदली बुडी आपणाची माझी. या ठिकाणी भज्य बतक ह्या दोन तीर आहेत, हे दोन्ही तीर तुटून गेलेले आहेत आणि त्या आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्यानं बुडी दिलेली आहे. अथवा विषय सेवा नसे तरी आपणाशी आपण भजत असे, परंतु भक्ती मात्र विलासे मृत्यू भजने विन. त्याच्या ठिकाणी म्हणतात विशेष सेवा करताना जरी तो दिसला नाही, तो काय कायम विशेष सेवनच करताना दिसेल, व्यवहार्य दशेतच असेल असं नाही. बरं, जेव्हा विशेष सेवन करीत नाही तेव्हा तो आपल्या स्वमहिमेने प्रतिष्ठित आहे, तो आपल्या आत्ममहिमेमध्ये आहेच आहे. परंतु ते म्हणतात मग आपल्या आत्ममहिमेमध्ये राहतो त्यावेळेला त्याच्या भक्तीमध्ये खंड पडला का? भक्तीमध्ये खंड पडला नाही. ते म्हणतात मृत्यू भजने विन. त्या ठिकाणी मृत्यू आणि भजक ह्या अशा प्रकारचं द्वैत तर नाही, पण तिथं भक्ती मात्र विलास आहे. केवळ भक्तीचाच विलास किंवा भक्तीचाच विस्तार त्या ठिकाणी झालेला आहे, किंवा भक्तीच त्या ठिकाणी उज्ज्वल रूपाने दैदिप्यमान झालेली आहे. आता आवडीचं पांगुळली तेथे विषय वार्ता टवाळ झाली, कैवल्यता थोकली सहजची तेथे. आता ज्याला म्हणतो ना आवड, आवड कधी होईल? आपल्याहून भिन्न पदार्थ आहे अशी आवड नाही, ती आवड तर पांगळी झाली. कारण तिथं काय आहे, आता नमन कोणा करावे म्या अशी स्थिती झाली. ज्याचं भजन करायचं वेगळेपणाने तो तर माझा काय झाला, आत्माच झाला. त्यामुळे आवडी पांगळली. मग जर आवडच राहिली नाही, पंगिस्त झाली, परतंत्र झाली, तिला आपल्या अधिष्ठानाशिवाय दुसरं कोणता पदार्थच नाही असं जर कळलं तर विषय वार्ता टवाळ झाली. ह्या विषयांच्या विषयी चर्चा करणं हेच काय झालं, टवाळ म्हणजे मिथ्या ठरलं. जिथं विषयी भाव नाही तिथं हा विषयी आहे आणि हे त्याचे विषय आहेत आणि हा त्या विषयांचा भोगता आहे अशी कल्पना करणं, हे म्हणजे आपल्या बुद्धीला त्या जीवनमुक्तीचं खरं किंवा आपल्या स्वरूपाचं महात्म्य कळलं नाही असा त्याचा अर्थ आहे. कैवल्यता थोकली सहजची तेथं. अहो ते म्हणतात तिथं ती कैवल्यता आहे ना, ती सुद्धा तिथं थोकली म्हणजे ती कुंठित झाली. म्हणजे सापेक्ष कैवल्यता, बंद सापेक्ष कैवल्यता जी आहे ती जर तिथं कुंठित झाली आणि त्या ठिकाणी तुम्ही त्याच्या ठिकाणी विषयी भाव काय आरोपित करता असं सांगतात. आगा कैवल्य म्हणजे मोक्ष तरी बद्धतेचा हा पक्ष, येरवी आत्मा अपरोक्ष नित्य मुक्त की. ही खरं गोष्ट कोणाला कळेल तर ही गोष्ट ज्याला स्वानुभूती संपन्न महात्मा दे. खरा जीवनमुक्त पुरुष जो आहे त्याची जीवनमुक्ती त्याला विषय होत नाही तर ते अन्याला कशी विषय होईल, त्याचा बोध स्वला विषय होत नाही. असं असताना आपण त्या ठिकाणी त्याला विषय करण्यापेक्षा आपणच आपल्याला विषय होऊ नये इतकी जीवनमुक्तीची पराकाष्ठा जी सांगतात. जीवनमुक्ती हे पराकाष्ठा, जीवनमुक्तीची पराकाष्ठा ती आपण आपल्या स्वरूपभूत किंवा आपल्या हस्तगत करावी. याच्यासाठी हे सगळं चिंतन आहे. हे चिंतन जीवनमुक्ताला ओळखण्यासाठी आपण दररोजच चिंतन करतो. त्याच्यासाठी आहे असा आपसमज कधीच करून घेऊ नये. हा म्हणतात आगा कैवल्य म्हणजे मोक्ष तरी बद्धतेचा हा पक्ष. कैवल्य म्हणजे मोक्ष असा अर्थ केला ना, कैवल्याशी चढावा, तर तो कैवल्य म्हणजे मोक्ष असा अर्थ केला का हाच बद्धतेचा पक्ष आहे. कैवल्य म्हणजे मोक्ष अर्थ केला. कैवल्य म्हणजे केवलस्य भाव हा कैवल्यम म्हणजे बंध सापेक्ष मोक्षातीत असणारं आपलं स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान आपलं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाला मोक्ष असं खरं कैवल्य असं म्हणतात. पण ह्या कैवल्य शब्दाचा अर्थ बद्ध सापेक्ष मोक्ष असा जर केला तर ते म्हणतात तर हा बद्धाचाच पक्ष घेतलेला आहे. हा मोक्ष म्हणजे काय आहे, हां अविद्या मरून पुन्हा ज्ञानरूपाने वृत्तिज्ञान रूपाने जिवंत झालेला हा बद्धतेचाच पक्ष आहे असा याचा अर्थ होतो. ते म्हणतात हा कैवल्य हा आपला आपण पाही उभयात हा आत्मानुभव ठाई. कारण ते म्हणतात हा बद्धतेचाच पक्ष का, येरवी आत्मा अपरोक्ष नित्यमुक्त की. असं का म्हणून म्हणता तुम्ही हा बद्ध, हा जो कैवल्य म्हणजे बद्ध सापेक्ष मोक्ष असं तुम्ही म्हणता ही बद्धताच आहे असं आम्ही का म्हणतो. ते म्हणतात का यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म. तुम्ही साक्षात ब्रह्मरूप असताना मला ब्रह्मज्ञानाच्या द्वारा ब्रह्मस्वरूपाची म्हणजे मोक्षाची प्राप्ती करायची की ज्या ठिकाणी दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आहे आणि परमानंदाची प्राप्ती आणि ती मला प्राप्त करून घ्यायची. अशा प्रकारचा हा विचार जर तुम्ही केला तर हा बद्धतेचाच पक्ष नाही का. नित्यमुक्त आत्मा असताना मी आता बद्ध आहे अशी समजूत करायची आणि नंतर मी पुन्हा मुक्त झालो अशा प्रकारची समजूत करायची. म्हणून आत्मानुभवा ठाई बद्धतेशी मोक्ष नाही हा आपला आपण पाही उभया तिथं. म्हणतात खऱ्या आत्मानुभवाच्या ठिकाणी, आत्मानुभवाच्या ठिकाणी म्हणजे अनुभवरूप आत्म्याच्या ठिकाणी या ठिकाणी बद्धतेसहित मोक्ष नाही, बद्धताही नाही आणि
मोक्षही नाही, हा आपला आपण पाही उभा यातील ह्या बंध आणि मोक्षाच्या अतीत तो आपला आपल्या महिमेमध्ये आहे. हा याला म्हणायचं हा कैवल्याही चढावा. ह्या स्थितीला प्राप्त होणं मग हा कैवल्यापेक्षाही श्रेष्ठ आहे की नाही. हां, शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव तो नित्य, इथं नित्य शब्द आहे ना, नित्य शुद्ध, नित्य बुद्ध, नित्य मुक्त आणि आपलं स्वाभाविक सहज उत्तमा सहजा अवस्था. आपणही विन दुजा ठाव येते कायचा. ते जर आपल्याशिवाय दुसरा ठिकाणच नाही तर कोण कोणाची वेगळेपणाने भक्ती करायची, कोण कोणा विषयाचं सेवन करायचं, कोणी कशाचा त्याग करायचा आणि कोणी कोणाचा भोग घ्यायचा. काय ते एकत्वम अनुपश्यता श्रुती सांगते. तत्र तत्र केन कम पश्येत एकत्वम अनुपश्यता. सर्वच जर आत्मरूपच आहे तर कोण कोणाला पाहिल. हा यत्र त्वास्य सर्वम आत्मैवाभूत तत्र केन किम पश्येत. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून आपल्याला उपनिषदांचं संस्कृत 12 वर्ष शिकलं आणि सगळी दर्शनं शिकलं आणि मग जे काही आपल्याला आत्मानुभूती यायची ती 800 ओव्या जे आहेत त्याच्यापेक्षा सरस आत्मानुभूती देणार. आपण स्वामी महाराज म्हणायचे महाराष्ट्र भाषेत जन्मला आणि तुकाराम महाराज ज्ञानेश्वरांचं महाराजांना जाणलं नाही तर हा दरिद्री बापा, हा श्रीमंत बापाचा दरिद्री मुलगा आहे. अशी स्थिती आहे. आपल्याला हे जर विषय केलं किती. याच्यासाठी एक बाई आली होती परवा शिर्डीवरून, ती कुठं उत्तराखंडातून आली होती आणि तिला अमृतानुभवाचं कुठं इंग्लिश अनुवाद थोडा मिळाला म्हणून ती म्हटली की मला अमृतानुभव ग्रंथाचं चिंतन करायचं. आणि ती शिर्डीहून 1 दिवसाचा मुक्काम ठेवून स्पेशल गाडी करून आली की मला कुठंतरी अमृतानुभवाची हिंदी किंवा इंग्लिश हे करून द्या, त्याचे झेरॉक्स द्या किंवा प्रत द्या. ते काय आम्हाला उपलब्ध करता आली नाही. तर याच्यामध्ये ती म्हणजे ह्या ग्रंथाकडं आता तिनं किती आयुष्यभर चिंतन केलं तरी ही जी मूळ मराठी भाषेतली जी शब्दशक्ती आहे जी तुमच्या आमच्या ध्यानात येऊ शकते तिला त्याच्यासाठी जन्मसुद्धा घ्यावा लागेल. एवढं भाग्य आहे की नाही. पण आज एवढं असूनही आपण आपल्याला दुसऱ्या ग्रंथांचं पण कौतुक वाटतं. नसलं तर आपण काय म्हणतो माहिती आहे का, काय आहे की हे ग्रंथ समजून घेण्यासाठी सगळं झालं पाहिजे दुसरं असं म्हणून. खरोखरं असलं तर ठीक आहे पण खरं नसलं तर फक्त आपल्याला अनेक शास्त्रांचं चिंतन करायचं आहे आणि बहुश्रुत व्हायचं आहे एवढाच त्याचा अर्थ आहे की नाही. शास्त्रीय क्षणात चित्तात ठेवू नये. शास्त्रीय क्षणाचा त्याग केल्यावर, लोकेशनेचा त्याग केल्यावर इतकंच नाही या ठिकाणी मोक्षाचा सुद्धा त्याग आहे की नाही. हे अशी जर वृत्ती असेल तर अमृतानुभवाचा आस्वादन आहे. रंगनाथ महाराज गुरुजी म्हणायचे की आपल्या आईच्या स्तनामध्ये दूध काय कमी आहे म्हणून दुसरीकडे आपण जायचं आहे. म्हणून आपले ज्ञानोबा तुकाराम महाराज आपले आई वडील आहेत, त्यांनी जे एवढं निर्माण केलं दुसरीकडे जायची काय गरज आहे. अर्थात जरी दुसरीकडे जायचं ठरलं तरी याच्या व्यतिरिक्त नाही, याला पाहून हे मुख्य ठेवून असं गुरुजी म्हणायचे. आता त्याला उपोद्बलक आहे म्हणून आम्ही याचं अनुसरण करतो. याच्यातलं काही अंग म्हणून हे अंगी अमृतानुभव आहे आणि जगातली सगळी शास्त्र याचं अंग आहे की नाही. आणि उलट असं आहे की ज्यांनी दोन्ही ग्रंथ बघितले म्हणजे संस्कृत प्रस्थानत्रय आणि प्राकृत प्रस्थानत्रय ज्यांनी अभ्यास केला आहे पाहिलं आहे त्यांनी सांगून ठेवलं. पुन्हा आपल्या अनुभवाचं आहे परंतु त्यांनी सांगून ठेवलेलं आहे की संस्कृत प्रस्थानत्रयी हे आपल्या अधिकाराचं नाही आहे. आपली आई काय कुब्जा आहे पण आपली आई आहे, दुसरी आई आहे सुंदर आहे पण आपली आई नाही येते. म्हणून आपलं लेकरू आपल्या आईकडे कुब्जे असलं तरी जातं. त्याप्रमाणे आपले हे आई वडील आहेत. त्यामुळे हे महत्त्वाचे विषय आहेत. यात काय कमी आहे विचार केला तर आपण रोज पाहतोय. जर प्रमाण बघायचं ठरलं तर संस्कृतचे प्रमाण या ठिकाणी आपण देऊ शकतो किंवा संस्कृतच्या ग्रंथामध्ये सुद्धा अमृतानुभवाची किंवा चांगदेव पासिष्ठीचे प्रमाण दिलेले आहेत असंही आपल्याला आढळत येते. म्हणून यात काय कमी आहे दुसरीकडे जाण्याकरता. आपली आई आहे आणि आपल्या आईजवळ दूध काय कमी आहे याचं भाषांतर आहे ते. हां, ह्या ग्रंथाचं जर महत्त्वाचं सांगायचं झालं तर आजच्या काळामध्ये ह्या किमान ह्या 100 ते 150 वर्षामध्ये ह्या अमृतानुभव आणि विचारसागर याचं जर पाहायला लागलं तर विचारसागर कर्त्यांवर सुद्धा बऱ्याच लोकांनी त्या काळात टीका टिप्पणी केल्या. असं त्यांचा थोडाफार जो इतिहास उपलब्ध आहे आणि त्यांच्या ग्रंथाकडं पूर्णपणे संस्कृत विद्वान उपेक्षा करतात. हे सर्व पाहिल्यानंतरही कांचीपीठाचे जे शंकराचार्य आहे
त्यांनी पाहिलं का प्रत्येक भारतीय भाषेमध्ये विचारसागराची भाषांतरं झालेली आहे आणि लोक चांगल्या प्रकाराने अनुभूती संपन्न झालेले पण महापुरुष दिसतात. इतकंच नाही, चुलीजवळ भाकरी करणारी बाईसुद्धा ज्ञानाच्या गोष्टी करते आणि त्यांना तर काही राम संस्कृत माहीत नाही आणि ती अनुभूती महत्त्वाची आहे. हे जेव्हा जाणलं तेव्हा आपल्याकडे ते आहे एक आपण अष्टादशा केला होता त्याच्यावर संस्कृत विचारसागरावर. त्यांनी काय केलं, त्यांनी असं सांगितलं की ह्या मूळ संस्कृत सागरामध्ये काही त्रुटी आहेत आणि त्या त्रुटी काढून आम्ही परिष्कार करून ह्या अमृतानुभवाचा अनुवाद केला. परंतु याचा अर्थ हे सिद्ध झालं की त्यांना संस्कृत भाषेत अनुवाद करण्याची विचारसागर ग्रंथाची आवश्यकता पडली. तुमचे एवढे ग्रंथ आहे ना, हा कशासाठी प्रकाशित करता तुम्ही? आणि ते केलं आणि इतका सुंदर आहे तो ग्रंथ. आता सगळे संस्कृत विद्वान ते ग्रंथ वाचायला लागले आणि ते म्हणायला लागले याच्यात मार्मिक. आपले गुरुवर्य मारुतीबाबा म्हणत असतात, तुम्ही विचारसागर काय समजलं? ब्रह्मसूत्राचा अनुवाद आहे सगळा, ते म्हणत असतात बाबा. आणि खरोखरच जर मनुष्याने विचारसागर या ग्रंथाचं व्यवस्थित चिंतन केलं तर त्याला सगळी दृष्टी येते. आता आपण कुठे काय फार अध्ययन केलं, थोडासा विचारचंद्रोदय विचारसागराचा परिचय आहे तर आपल्याला अमृतानुभवाचा आनंद घेता येतो, आहे की नाही? तसंच ह्या ग्रंथाचं 250 वर्षापूर्वी म्हणजे जवळजवळ तुकोबारायांच्या काळात हा ग्रंथ लिहिला गेला आणि त्याच्यानंतर हाच एकमेवा द्वितीय ग्रंथ आहे का याचं विरक्त आश्रमामध्ये काशीला पूर्णपणे संस्कृत अनुवाद झाला. तो आहे आपल्याकडं आणि त्या संस्कृत अनुवाद झाला म्हणजे आपण इतके श्रीमंत आहोत का श्रीमंत भाषेला देखील आपला अनुवाद करूनच त्यांना ह्या विद्वानांना सांगावा वाटला, आहे की नाही? हा नित्यानंद ऐक्य दीपिका नावाचा ग्रंथ आहे, बरोबर ना कृष्णा महाराज? म्हणून हा कैवल्याही चढावा शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव आपणही विन दुजा ठाव येथे कैसा. यालाच म्हणायचं का कैवल्यावरही केलेला चढाव, मात, त्याचं केलेला अतिक्रमण, कैवल्याला केलेला अभिभूतपणा असं म्हणायचं. हा नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव आहे आणि आपणही विन दुजा ठाव येथे कैसा. तिथं आत्मस्वरूपावर दुसरं कोणी नाहीच तर विषयी भाव आणि भोक्तृभोग्य भाव असेलच कसा. म्हणून त्याज्य ग्रहणे विन सिद्ध स्वभावानुसार जाणं असे आक्रोशहीन योगी राजू. याला नेहमी सारखं योगी राज असा शब्द ह्या टीकाकारांनी योजलेला आहे. ते म्हणतात त्याज्य ग्रहणे विन, त्या ठिकाणी त्यागही नाही आणि ग्रहणही नाही, सिद्ध स्वभावानुसार जाणं. त्यातच सिद्ध म्हणजे उत्तम असणारी जी सहज अवस्था, ती अवस्थेमध्ये जो पुरुष स्थित आहे किंवा तद्रुपतेला प्राप्त झालेला आहे असा पुरुष कशामध्ये आक्रोश करत नाही. असं म्हणतात क्रोशती. माझं काय झालं की एखादा म्हणतात खेक असला तसा या ठिकाणी व्यवहार झाला की अरे माझ्या स्वरूपात वैगुण्य आलं, निर्विकल्प समाधी आज लागला, असा आनंदच कुठं नाही. दोन्ही ठिकाणी तर कोणताही आक्रोश, कुठलाही अभिनिवेश त्याच्या ठिकाणी राहिलेला नाही. आणि तेच करावया दृढीकरण आत्मविदांचे लक्षणं पुढे ह्याची निरूपणा अवधारी जोजी. आणि याचंच दृढीकरण करण्यासाठी आत्मवेत्या पुरुषांचं काय लक्षण आहे जीवनमुक्ताचं तेच निरूपण आम्ही पुढं करीत आहोत असं सांगतात. पुढची ओवी आहे, घरा माझी पाये चालता मार्गची तोची होय ना बैसे तरी आहे पावणीची.